तर यावरती आपलं लक्ष असणारच आहे. तर आज पुन्हा एकदा न्यूज टॉप 9 बघूयात. सुरुवातीला आता पुन्हा एकदा बघणार आहोत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 89.08% पाणीसाठा आहे. पाणीसाठा जास्त असूनही पाणी कपात कायम आहे. सध्या मोडक सागर आणि विहीर तलाव 100% भरलेला आहे. कचरा प्रश्नावरून हायकोर्टाने फटकारल्यानंतर बीएमसी सतर्क झाली आहे. वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणी कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. उघड्यावरती कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाईल. राज्यातील विविध गृहनिर्माण प्राधिकरणांकडे पडून नसलेल्या घरांचं व्यवस्थापन एका छताखाली येणार आहे. राज्यामध्ये गृहनिर्माण प्राधिकरणांकडे 35,000 घरं पडून आहेत. रिक्त घरांची माहिती घेऊन हाऊसिंग स्टॉक तयार करण्याचा निर्णय घेण्यात येतोय. मुंबईतील 12.20 किलोमीटर लांबीच्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी 4.70 किलोमीटरच्या जुळ्या बोगद्याचं खोदकाम पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य महापालिकेकडून निश्चित करण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये बेस्टच्या ताफ्यात 200 नव्या मिडी बसेस दाखल होणार आहेत. 200 सीएनजी बससाठी बेस्टकडून निविदा 10 वर्षांसाठी बस भाडे तत्वावर घेतल्या जाणार आहेत. भिवंडीमधील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटना प्रकरणी इमारतीच्या केअरटेकरला अटक. केअरटेकर अमृतलाल निषाद याने इमारतीच्या दुरुस्तीसाठी घर मालकाकडून 10,000 रुपये गोळा केले होते. मुंबईमध्ये बेकायदा बॅनर्स आणि पोस्टर्स विरोधात पालिकेकडून कठोर पावलं. 1095 जणांवर पोलीस कारवाई आहे. 62 जणांविरोधात एफआयआर दाखल. 1,22,000हून अधिक पोस्टर्स या ठिकाणी हटवण्यात आलेले आहेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील विलेपार्ले पुलावर चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे दुधाची वाहतूक करणारा टेम्पो दुभाजकाला धडकला. अपघातामध्ये वाहनाचं मोठं नुकसान, तर अपघातामुळे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला होता. पनवेलच्या खारपाडा टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झाल्यानं वाहन चालकांचा संताप. मनसेने टोलनाका अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आता आपण पुणे जिल्ह्यात जाऊयात. काय घडतं बघूयात न्यूज टॉप 9 मधून. सुनेत्र पवारांच्या भेटीसाठी बारामतीत सहयोग निवासस्थानी गर्दी. सुनेत्र पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तातडीने उपाययोजना करा, सुनेत्र पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जवळपास 100% पाणीसाठा झाल्यानं पाणी कपात तातडीने रद्द करावी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. पुणेकरांना दिलासा देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे. पुण्यामध्ये दूषित पाण्यामुळे लेप्टो रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वेळीच काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन आहे. शरीरावरील जखमेत दूषित पाणी गेल्यास लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा आता वेगानं होणार आहे. जमीन मोजणी नोटीस स्पीड पोस्टाने पाठवण्याचा भूमी अभिलेख विभागानं निर्णय घेतलेला आहे. पुण्याच्या मांडवगण फराटा येथील बंधारावरती जीव धोक्यात घालून दुचाकी धुण्याचा प्रकार. पाण्याचा वेग पाहता दुर्घटनेची शक्यता असून नागरिकांकडून प्रशासनाकडे सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली जाते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती नियमभंग करणाऱ्या महामार्ग पोलिसांचा यावेळेस दणका आहे. नियमभंग करणाऱ्यांवरती यावेळेस कारवाई होतीये. वाहतूक पोलिसांकडून 6,757 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 80 चालकांवर स्वतंत्र कारवाई करण्यात आली आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर आता पिंपरी चिंचवड शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अनेक भागांमध्ये कचरा संकलनासाठी गाड्या नियमितपणे पोहोचत नसल्यानं रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग उभे आहेत. पुण्याच्या मनसरमध्ये कवयित्री शांता शेळके यांच्या वाड्याचा काहीसा भाग कोसळला. वाड्याचा भाग काही कोसळल्यानं या संपूर्ण परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते. सुदैवानं दुर्घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाहीये. पुण्याच्या राजगडमधील करंजावणे भागात स्मशानभूमी नसल्यानं मृतदेहावरती भर पावसात अंत्यविधी करण्याची वेळ आलेली आहे. पावसामध्ये लाकडं पेट घेत नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.